पुण्याचे बडे व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 24 वर्गीय मुलगा केतन अग्रवालची 18 जून रोजी निर्गुण हत्या करण्यात आली। त्याला लोहगडावरून ढकलून देण्यात आलं। केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केतनला गडावरून ढकलल्याचा आरोप आहे। पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात तिसऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतला आहे। खरं तर ज्यावेळी केतनचा अपघात नसून घातपात असल्याची माहिती समोर आली होती तेव्हा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मोठा संशय व्यक्त केला होता। या प्रकरणात सिया किंवा चेतन सोडून इतरही काही आरोपींचा सहभाग असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा आणि सर्व आरोपींना अटक करावी, माझ्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी अग्रवाल यांनी केली होती। आता अखेर केतनच्या वडिलांचा संशय खरा ठरताना दिसत आहे। पोलिसांनी चेतन चौधरी याच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार याला ताब्यात घेतला आहे। चेतन चौधरी याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता, तर स्वतःसोबत याच नीरजचा फोन बाळगला होता। यावरूनच तो सियासोबत संपर्कात होता। दोघांमध्ये सतत बोलणं होत होतं। तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड डेटा पोलिसांनी तपासला असता हा संपूर्ण कट उघडकीस आला। पोलिसांनी नीरज कुमार याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला। नीरजचा मोबाईल फोन हा मोठा तांत्रिक पुरावा पोलिसांकरता आहे। पोलिसांनी नीरज कुमार यालाही ताब्यात घेतलं। या हत्याकांडात नीरज कुमार याचाही सहभाग आहे की त्याला नकळत चेतनने त्याचा मोबाईल घेतला, याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे। आता हाच नीरज कुमार माफीचा साक्षीदार बनणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। नीरज माफीचा साक्षीदार बनला तर सिया आणि चेतनचा गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे। त्याची साक्ष सिया आणि चेतनला कठोर शिक्षा देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।